ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र आदत वयामध्ये गाजवला असा जीवन ड्रायव्हर नाम यांचा हिंद केसरी सुंदर आज निमसोड या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान महाराष्ट्र केसरीचं संपन्न झालं. त्या मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. आपल्यासोबत जीवन ड्रायव्हर आहेत, भैया ड्रायव्हर आहेत. नमस्कार जीवन ड्रायव्हर. नमस्कार. काय सांगाल आज कसं काय नियोजन होतं आपल्या सुंदरचं? नाही, परवा ह्याच्या मैदानात आपलं काय त्या गुरसाळीच्या मैदानात गेलो होतो आम्ही सुंदर घेऊन. गट काढला होता डाव्या खांदानं बाहेरनं. वांजुळीची ती म्हणली आपली पळवूया का दारे, तर आमचा एका शब्दात पायरा झाला म्हणजे म्हणली पळवूया काय अडचण नाही. म्हटलं पळवूया. बरेच दिवस चाललं होतं आमचं पळवू. त्या दिवशी एका शब्दात झाली गोलाला गाडी पात्र झाली. गाडी बी चांगली पळाली तिने फेर. कुठंतरी आदतला जे स्पीड होतं ते आज दिसलं त्याचं. नाही, बैल पळतोच पण कमी जास्त जरा पायऱ्याचं थोडंफार इकडं तिकडे झाल्यामुळं होती अडचणी असते त्या प्रत्येकाला. आणि आता जे काळात बघताय आता तुम्ही बैल म्हणजे सगळी नव्या रक्ताची आहे ती. आता आपलाच बैल म्हणजे थोडा वयाचा आहे त्यात, पण नव्या रक्ताची बैल आहे ती. बैल अजून आपला चांगला पळतोय त्यामुळं बरं वाटतंय, म्हणजे काय अडचण नाही. कुठंतरी बरेच दिवसाचा चढ उतार चालू होता पण तो कधी थांबला नाही. तुम्ही पण त्याला कधी थांबून दिला नाही. भरपूर कष्ट घेतला आणि कायम त्याच्यासोबत आहे. होय आहे. ड्रायव्हर पडत्या काळात खूप संघर्ष पाहिला सुंदर नाही आणि आज आता तो बघतोय आपण कंटिन्यू नाव करतोय. परत एकदा तो दाखवून देतोय की मी कुठे थांबलेलो नाहीये. संघर्षाचा कुठेतरी कठीण काळ असतो. आता तुम्ही म्हटला की पायऱ्या वाचून पण अडचणच होत्या, पण आता कुठेतरी तो सिद्ध करून दाखवतोय की पळतोय मी. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष असतो. माणसाने ते टाळून न्यायला पाहिजे. संघर्ष सोडायचा नाही, सोडला नाही तर 100% यश मिळणार की आपल्याला. कष्ट करायचं, कष्ट केलं की त्याचं फळ भेटतं माणसाला. आता ड्रायव्हर आपला बाहेर ड्रायव्हर असेल, एकनिष्ठ ड्रायव्हर आहे, तर कुठेच त्याने सुंदरला कमी हे केलं नाही. काय सांगाल त्या ड्रायव्हरबद्दल? बाहेर नाही, भैयाला आता मी शिकवलंय म्हणजे गाडी हाणायला हे करायला. म्हणजे चांगल्या गाड्या हाणतोय चांगल्या प्रकारे. थोडं इकडे तिकडे होतं, थोडं काळ उलटा सुलटा झाला की जरा कमी जास्त होतं, पण हाय चांगला हाणतोय गाडी, काय अडचण नाही. नियोजन झालं होतं आज शिव वांजुळीचा काय सरजा बरोबर. भैया काय सांगशील आजचं कसं स्पीड होतं किंवा आजचा गुलाल किती महत्वाचा आहे? गाडी चांगली पाहिली तिने फेर. बैल पण चांगला आता पळायला लागलाय. 2-3 मैदान चांगला पळतोय. काय सांगशील सुंदरची खासियत काय सांगशील? बैल चांगला पळतोय, आपल्याला हा नाही भेटला हेच आपलं भाग्य. ड्रायव्हर मुळे आपण आहे इतक्या वाज. ड्रायव्हरने सांगितलं की म्हणजे बाहेरला कुठेतरी मी पण साथ दिली. काय सांगशील ड्रायव्हरबद्दल? काय सांगशील? नाही, चुकी बिकी झाली तरी समजून घेते ड्रायव्हर. दुसऱ्यानगत नाही म्हणजे असं बसावते ती गाडी. नाहीतर काय कायचं कसं आहे, कमी जास्त झालं, कमी कुठं चुकलं बिकलं तर म्हणते ती त्याला काय जमना की होईना. पण ड्रायव्हरचं तसं नाही. गाडी आणलं तरी रोज एकत्रच आम्ही येतो घरनं, एकत्र सगळं. बैल आपली जायती. जवळ ड्रायव्हर आहे तवर मी ड्रायव्हर बर कायम राहणार. आणि आज सेमीला कशी वाटली गाडी पळताना? गाडी चांगली पळली. गटाला बाह्या ड्रायव्हरनं हाणलेली, पण त्याला जरा थोडं इथं पुढं लागलं त्यामुळे तो म्हणला बाह्याला हाणून दे. मी परत शिमेला हाणली. पळाली गाडी चांगली. तो पण बैल चांगला पळाला. सर्जन सुंदर पण चांगला पळतोय आपला. सुंदरचं काय वैशिष्ट्य आहे नक्की, काय जाणवतंय वैशिष्ट्य? जेव्हा मी बसलोय मोठ्या अड्ड्यात तेव्हा बैलानं म्हणजे आपलं फायनलला राहिलाय तो. बद्दल काय सांगा? बैल चांगला पळतोय, बैलाच नाही काय. दोन्ही खांदी बैल पळतोय कडन. ड्रायव्हर महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं, चांगल्या नामांकित गाड्या आल्या होत्या, पण त्या गाड्यांमध्ये पण त्यानं कुठंतरी त्याचं जे नाव आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आणलं आणि तुमचं पण नाव चर्चेत आणलं आणि तो कायम करत आला. आता पुन्हा एकदा त्यानं महाराष्ट्र केसरीचा गुलाल दिला आहे. दोन्ही बैलाची साथ, तो बी बैल पाळणारा लागला. तुम्हाला सांगितलं एका बैलानं पळून गाडी कधीच लागत नाही. बरोबर आहे. त्या बैलानं बी बऱ्यापैकी चांगला बैल पळतोय, नामांकित आहे. पायरा बैलाला चांगला असला की हो बैल दोन्ही खांदानं पळतो, म्हणजे काय अडचण येत नाही. ह्याला वाढणारा बैल असला की ह्याची गाडी 100% पात्र होणार. चुकून एखाद्या मैदानात नाही अडचण येणार, पण बैल दोन्ही खांदाचा असल्यामुळे ह्याला जर वाढणारा बैल असला तर गाडी 100% गुलाला पात्र होणार. मंडळी, आज जुनं पारंपरिक चितोळीनगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं आणि मित्रांनो या मैदानामध्ये गोल्लाची आणि महाराष्ट्र केसरीच्या गोल्लाची फायनलची मानकरी जोडी होती मित्रांनो. जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि सर्जा ही गाडी, सर्जाचे मालक यांचे सहकारी आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सूरज मगर, वांजुळी. आमच्या बाबांच्या नावावर गाडी पळती. जयनाम प्रसन्न रघुनाथ मगर, वांजुळी या नावानं गाडी. या गाडी नाव. आज सर्जाचं आणि सुंदरचं नियोजन कशा पद्धतीने केलं? नियोजन म्हणजे आम्ही असंच बसलेलो चापेत. नाना, दिलीप नाना, जीवन ड्रायव्हर आणि आम्ही सगळी घरातली बसलेलो. मग त्यासनी म्हणलं आम्हाला एक मैदान बैल द्या. तर ती म्हणलं पळूया आपण एक मैदान. मग त्यासनी एक मैदान ती म्हणलं पळू. मग इथंच केलं नियोजन.
नियोजन एका शब्दावर झालं आणि गोलाल घेतलं. बघा गेलं तर गेल्या वर्षीचं निमसोडचं हेच मैदान सर्जानं गाजवले. संघर्ष होता बुलेट बरोबर 1 नंबरचा मानकरी आहे आणि आज सलग दुसऱ्या वर्षी माझ्या मते पुन्हा एकदा गोलालाच पात्र ठरलाय. हो, काय सांगा? कारण की पहिरं त्यासनी बी आम्हाला आम्ही फोन केला, त्यासनी बी सांगितलं आम्हाला पैराला बैल द्या, एक मैदान त्यांनी बी दिला. आणि देव माणसं आहे ती, त्यांचं प्रवीण शेटबीन आणि दोघं जण. काय सांगाल दादा, आता आपला दावणीला सर्जा आहे, काय वाटतं एकंदरीत, कारण गुलाल आता कंटिन्यू आहे तुमच्याकडे? गुलाल कंटिन्यू आहे म्हणजे तो आमच्या भावासारखा आहे. म्हणजे आम्ही त्याला काय म्हणजे घरातल्या म्हणजे घरचा सदस्यच आहे आमचा एक भाऊ, बारका भावच आहे ते आमचा. आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानात गुलाल आणि काय आनंद आहे. आनंद लय आहे. छोट्या मैदानामध्ये गुलाल तर मिळतो, मिळतो. परंतु एक मोठं मैदान असतं, महारथी असतात त्या ठिकाणी, तिथं गुलाल मिळवलं आज खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही थोडंसं भावूक झालाय, काय सांगा? नाही त्याच्या जोडीला बैल लागला नाही की तो 100% राहणार आणि गुलाल घेणारच. त्याचा थोडासा इतिहास सांगायचा. खरेदी वगैरे केलेला आहे का आपल्या घरच्या? आपण बारका होतो तेव्हा 7 महिन्याचा तेव्हा आणलेला, बरं, आता आदत असताना म्हणजे. हां, ते त्यानंतर ते आदतमध्ये सगळ्यात टॉपच्या बैलांच्यात पळला. दुसऱ्यामध्ये मुरुमकरांचा सुंदरभर पळला, बॉस सुंदरभर पळला, राजधानी बालमाभर पळला, पर बुलेटभर पळला आहे. कुणाच्या नावाने पळते गाडी? जयनमान प्रसन्न रघुनाथ मगर वांजोळी. कुठेतरी भरपूर मैदान गाजवून बसलेला आहे. हे आता 22वा गुलाल आहे. हां, सलग 3 मैदान गुलाल आहे. पहिल्यालाच बाह्या ड्रायव्हर होते गाडीवरती, भया ड्रायव्हर 1 नंबर आहेत. दादा काय सांगशील, सर्जा आता नाव करतोय, काय सांगतो? काय आमचा आनंद आज आहे चांगलं, कारण की एवढ्या टॉपच्या गाड्यात पण आज 1 केला, 3 केला. आज आनंदच आहे आम्हाला, कारण की असं साध्या गाड्यात कोण पण 1 करते हो, पण चांगल्या गाड्यात पोहून त्यासनी लढत दिली म्हणजे नाव आपलं मोठं होतं. 14 देशामध्ये हां, नाव होतं. काय सांगा, हे नावासाठी सगळं चाललंय. नावासाठी सगळं, तर आता सगळे बैल नावासाठीच मालक पळते ते. कुठंतरी सुंदर पण पळतोय, तो पण बघितलं, पण संघर्षाचा काळाचा सुंदरचा पण जीवन ड्रायव्हरचा, हे दोन्ही एकत्र नंदी येऊन आज चांगला एक इतिहास घडवत आहे दोघांना नंदींनी. आता कसं दोघांचा पण संघर्ष चालूच होता. आदतमध्ये तो बैल फुल फॉर्मला होता, त्याचा काही विषय नाही, पण सध्याच्या काळात तो जरा संघर्ष चालू होता. पण आज योग जोडून आला आणि चांगली पळाली गाडी आज. कसं वाटलं सेमीला स्पीड, कसं वाटलं? सेमीला स्पीड टॉपच लागलं. काय वाटलं एकंदरीत ज्यावेळी सेमीला गाडी पुकारली त्यावेळी? सेमीला पुकारले तेव्हा आनंद होता, कारण की सेमी पण चांगलाच होता, तसं काही वाईट नाही. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. असंच आपल्या गावचं नाव, तुमच्या सहकार्याचं नाव करत राहिली, तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. धन्यवाद.